नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे वास्तव कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत। आमचे मित्र किरण निंबोरे सर यांच्या आग्रह खातर आणि यांनी मला जे वास्तव कट्ट्यावर संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। आजचा आपला विषय आहे मित्रांनो, नुकतीच 4 सप्टेंबर रोजी कंबाईन प्रिलिम झाली आणि ही कंबाईन प्रिलिममध्ये STI, ESO आणि PSI मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणारे जे काही मुख्य परीक्षेचे पेपर 1 आणि पेपर 2 यातील PSI मुख्य परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारा पेपर सेकंडमधील जो काही कायदा विषय आहे, जो की पेपर फर्स्टमध्येही काही 10 गुणांचा RTI आणि लोकसेवा हक्क अधिनियम असेल आणि पेपर सेकंडमध्येही जो काही महत्त्वाचा कायदा आहे 110 गुणांचा, असे मिळून 120 गुणांचा असणारा हा एकूण कायदा आज आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे। त्यामधील कोणकोणते घटक आयोग फोकस करतं त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करायचं आहे आणि अभ्यास करत असताना त्याची काय रणनीती असली पाहिजे, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, ह्या सुद्धा बाबी आज मी तुम्हाला या सेमिनारमधून किंवा या लेक्चरमधून सांगणार आहे। मित्रांनो, कायदा हा असा विषय आहे की जो आपल्याला इतर विषयांसारखा ओळखीचा नाही, तो अचानक आपल्याला अनोळखी विषय आहे आणि शिवाय त्यातील जी कायद्याची परिभाषा असेल, संकल्पना असेल आणि कायद्यांचे कलम लक्षात ठेवणं हे एक आपल्यासाठी आव्हानात्मक आहे, चॅलेंजिंग आहे। पण मित्रांनो, ते केल्याशिवाय पर्याय असणार नाही। कारण जर तुम्हाला PSI व्हायचं असेल तर PSIच्या मेरिटसाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की 400 गुणांची मुख्य परीक्षा असणार आहे की ज्यामध्ये पेपर 2 असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 आणि दुसरा जी की 40 गुणांचा इंटरव्ह्यू असणार आहे आणि जे काही 100 गुणांचं फिजिकल आहे ते मेरिटमध्ये पकडत नसल्यामुळे आपल्याला 440 गुणांपैकी जास्तीत जास्त गुण पाडून PSI या पदी आपल्याला निकाल मिळवायचा आहे किंवा PSI पदी आपल्याला निवड करून घ्यायची आहे। आणि त्यासाठी महत्त्वाचा विषय जो आहे, सर्वात जास्त वेटेज असणारा विषय आहे तो म्हणजे PSI मुख्य परीक्षा कायदा, ज्याला साधारणपणे 400 पैकी 30% वेटेज म्हणजे 120 गुणांचं वेटेज आहे। आता ह्या कायद्यामध्ये नेमकं काय आहे, त्याचा अभ्यास कसा करायचा आणि सेल्फ स्टडी करत असेल तर काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, किंवा जर तुम्हाला कायद्याचं संकल्पना समजत नसतील, ट्रिक समजत नसेल तर त्यासाठी कशी रणनीती आखली पाहिजे, या साऱ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच्या लेक्चरमधून देणार आहे। तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की हा 120 गुणांचा कायदा याचं एक प्रकारे स्ट्रक्चर कसं आहे पेपर 1 मध्ये आणि पेपर सेकंडमध्ये। तर मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 सर्वांना माहिती आहे की पेपर 1 हा 100 प्रश्न असणार आहे गुणिले 2 गुणांसाठी 200 गुणांसाठी आणि पेपर सेकंड सुद्धा काय असणार आहे, 100 प्रश्न असणार आहे प्रत्येकी 2 गुणांसाठी 200 गुण, म्हणजे असा पेपर 1 200 गुणांचा असणार आहे आणि पेपर 2 200 गुणांचा असणार आहे। परंतु ह्या पेपर 1 हा जनरली पहिल्यापासून कशासाठी असतो, लँग्वेजसाठी असतो, म्हणजे मराठी ग्रामर असणार, इंग्लिश ग्रामर असणार आणि नंतर त्याच्यामध्ये आता काही त्यांनी करंट अफेअरचेही 10 प्रश्न इन केलेले आहेत आणि त्यामध्ये 5 कॉम्प्युटरचेही प्रश्न इन केलेले आहेत आणि त्याचबरोबर 5 RTI आणि लोकसेवा हक्क अधिनियमचेही प्रश्न इन केलेले आहेत। म्हणजे आता आपण याचं स्ट्रक्चर जाणून घेऊयात। पहिलं पेपर फर्स्ट हा 200 गुणांचा असणार आहे। त्याच्यामध्ये मराठी ग्रामर किती 50 प्रश्न प्रत्येकी 2 गुणांसाठी म्हणजे 100, म्हणजे मराठी ग्रामर किती गुणांसाठी 100 गुणांसाठी असणार आहे। त्याचबरोबर इंग्रजी ग्रामर किती गुणांसाठी असणार आहे, तर 30 प्रश्न असणार आहेत प्रत्येकी 2 गुणांसाठी म्हणजे 60 गुणांसाठी, झाले किती 160। आता 10 प्रश्न करंटचे असणार आहेत। 10 प्रश्न करंटचे म्हणजे चालू घडामोडी। आता तुम्हाला जवळजवळ एप्रिल 2020 पासूनच्या घडामोडी पाहावा लागणार आहे, कारण असं समजलं जातं की जी कंबाईन झाली आपली 4 सप्टेंबरची, त्या कंबाईनचे करंट हे मार्च 2020 पर्यंतच्या होत्या, म्हणजे तिथून पुढच्या तुम्हाला सर्व करंट आता अपडेट राहावा लागणार आहे। म्हणजे करंटचे 10 प्रश्न असणार आहेत पेपर फर्स्टमध्ये, जे की 20 गुणांसाठी असणार आहेत, हे 20 गुण। आणि आता किती झाले की 100, 60, 160 आणि 20 180। आता कॉम्प्युटरचे जे 5 प्रश्न असणार आहेत संगणकावर, ते सुद्धा 10 गुणांसाठी असणार आहे, म्हणजे हे 20 गुण करंट आणि कॉम्प्युटरसाठी
10 गुण म्हणजे 5 प्रश्न. कॉम्प्युटरसाठी जास्त काही मटेरियल वाचत बसू नका. जी की चालू घडामोडीमध्ये विज्ञान तंत्रज्ञान रिलेटेड जे काही गोष्टी येतात, समजा एखादा सुपर कॉम्प्युटर असेल, कॉम्प्युटरच्या संबंधित काही इनपुट आउटपुट डिव्हाइस, हे सोपे सुद्धा प्रश्न कधी कधी विचारले जातात. किंवा एखादं ॲप्लिकेशन असतं किंवा त्याचा लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करंटमधल्या करत चाला. किंवा महिलांसाठी काढलेलं एखादं ॲप्लिकेशन असेल, वृद्धांसाठी काढलेलं एखादं ॲप्लिकेशन असेल, अशा ज्या करंट रिलेटेड ज्या काही संगणकाचे संबंधित जे काही घडामोडी आहेत त्या सुद्धा पाहिल्या तरी हे 10 मार्काचं कॉम्प्युटरचे प्रश्न आपल्याला उरकू शकतात. किंवा कधी कधी खूप कठीण प्रश्न येतात, ते आपल्याला जरी कठीण वाटत असले तरी इतरांनाही सुद्धा कठीण जाणारे असतात. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. जास्त मटेरियल वाचायचं, कारण हे छोटे घटक आहे. मोठे घटक पहिले फोकस करणं खूप गरजेचं आहे. आता हे बघा, मराठी 100 गुणांसाठी, इंग्रजी 60 गुणांसाठी 20 करंट, 10 कॉम्प्युटर झाले 190. आणि हे जे पहिल्या पेपरमध्ये आहे RTI म्हणजे माहिती अधिकार 2005 आणि लोकसेवा व हक्क अधिनियम 2015 जो की महाराष्ट्र राज्याचा आहे, या दोघांचं मिळून एकत्रित वेटेज किती असणार आहे? 10 गुणांचं. म्हणजे दोघांचे 5 प्रश्न असणारे, दोघांचे याच्यावर 2 असेल तर याच्यावर 3 असेल, याच्यावर 3 असेल तर याच्यावर 2 प्रश्न असतील. म्हणजे पेपर फर्स्ट साधारणपणे किती गुणांचा आहे? 200 गुणांचा तर आहेच आहे. त्यामध्ये हे 10 गुण कायद्यासाठी असणार आहेत. हे लक्षात आलं असेल. पेपर फर्स्ट 10 गुणांसाठी काय असणार आहे? कायदा असणार आहे. आणि राहिलेला 190 गुणांमधील 10 गुण कॉम्प्युटरसाठी आणि 20 गुण करंटसाठी आणि 160 गुण लँग्वेजसाठी. त्या 160 गुणांमधील 100 गुण मराठी ग्रामरसाठी आणि 60 गुण इंग्रजी ग्रामरसाठी. हे पेपर फर्स्टचा स्ट्रक्चर बघितला. तर पेपर सेकंडचा स्ट्रक्चर कसा असणार आहे मित्रांनो? तर पेपर सेकंड हा 200 गुणांचा असणार आहे. 200 गुणांचा म्हणजे 100 प्रश्न. त्याच्यामध्ये जे आपण मित्रांनो 3 विषय प्रिलियमलाच ऑलरेडी केलेले असतात. काही विषय म्हणजे साधारणपणे आता बघा, पॉलिटी आपण प्रिलियमलाच केलेला असतो. 10 प्रश्न असणार आहे 20 गुणांसाठी. नंतर हिस्ट्री असणार आहे, परंतु ही हिस्ट्री पूर्णपणे महाराष्ट्रावर असणार आहे. म्हणजे महाराष्ट्र हिस्ट्री हे सुद्धा 10 प्रश्न 20 गुणांसाठी. नंतर महाराष्ट्र जॉग्राफी हे सुद्धा 10 प्रश्न 20 गुणांसाठी. आणि मॅथ्स अँड रिझनिंग जी की कंबाईनला बरेचसे मुलं ऑप्शनला ठेवतात, परंतु ते मेन्सला ऑप्शनला ठेवून चालणार नाही. हे निर्णायक भूमिका देणारा विषय आहे. याचे 15 प्रश्न असणार आहेत. किती? 15. 30 गुणांसाठी. म्हणजे तुमची कंबाईन प्रिलियममध्ये किती गुणांची तयारी झालेली आहे? 20 त्रिक 60 आणि 30 90. म्हणजे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त 90 गुणांची तयारी झालेली असणार आहे मित्रांनो, मुख्य परीक्षेसाठी जेव्हा तुम्ही कंबाईन प्रिलियम देऊन आलेले असाल. म्हणजे कंबाईन प्रिलियम दिल्यानंतर तुमच्यासाठी फक्त 90 गुणांची तयारी असेल. ती पण व्यवस्थित नसती. काही जणांची कशी व्यवस्थित नसती? त्यांनी कंबाईनसाठी काय केलेलं असतं? मॅथ अँड रिझनिंग काहींनी ऑप्शनला ठेवलेलं असतं. कोणी महाराष्ट्र इतिहास, महाराष्ट्र भूगोल डीप पाहत नाही. ते काय म्हणतात, चला कंबाईनला आपल्याला भारताचा पण भूगोल पाहायचा असतो, भारताचा आधुनिक भारताचा इतिहास पाहायचा असतो. कधी कधी ते सुद्धा डीप पाहावं लागतं. म्हणजे तुम्हाला प्रिलियम नंतर तुमच्याकडे 3, 3.5, 4 महिने जे अवेलेबल आहे, त्या 3, 3.5, 4 महिन्यात 310 गुणांची नवीन तयारी करायची असते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मी परत वारंवार सांगतो की कट ऑफ किती लागेल, आपण बसेल का नाही बसेल याचा विचार करत बसू नका. आपल्याला PSI व्हायचंच, हे सगळ्यांनी पॉझिटिव्ह विचार ठेवा, ठाम ठेवा. आता कट ऑफ येण्याच्या आधी तुम्ही त्या 310 उरलेले 400 पैकी 90 वजा केले, उरलेले 310 गुण. त्या 310 गुणांमध्ये करंट 20 मार्काचा असेल, कॉम्प्युटर 10 मार्काचा असेल. म्हणजे करंटचे 20 मार्क, कॉम्प्युटरचे 10 मार्क, म्हणजे राहिले ते वजा केले म्हणजे राहिले 290. 100 मराठी ग्रामर, नंतर 60 इंग्लिश ग्रामर आणि 120 PSI कायदा. म्हणजे 3 विषयामध्ये हे 280 गुण आहेत. हे 3 विषय तुम्ही कट ऑफ लागण्याच्या आधी सुद्धा उरकू शकता, पूर्ण करू शकता. हे तुम्ही लक्षात ठेवा. कट ऑफमध्ये ही भीती आपली महिनाभर राहणार आहे, 1.5 महिना राहणार आहे. काटा स्कोर आहे, बसेल का नाही बसेल, तुम्ही त्याचा विचार करू नका. पेपर सगळ्यांना कठीण गेलेला आहे, स्कोर पण कमी आलेले आहेत. त्याच्यामुळे मुलांना काय असणार आहे, मेरिट सुद्धा कमी असणार आहे. जसं 2016च्या PSIचं मी तुम्हाला सांगितलं होतं की मेरिट किती लागेल, लोक म्हटले 46 लागेल, पण किती लागलं, 42 लागलं. तसंच मित्रांनो याचा सुद्धा मी तुम्हाला सांगेन की कदाचित असा सुद्धा परिणाम होऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही नाही कट ऑफमध्ये बसले, पण तुम्ही अभ्यास केलेला वाया जाणार नाही. येणारी कंबाईन, येणारी PSIची याड ही नेहमी 3 डिजिटमध्येच असणार आहे. हे वैश्विक सत्य असल्यासारखं झालेलं आहे मित्रांनो. आतापर्यंत PSIच्या सगळ्या जाहिराती पहा 3-3 आकड्यातच आलेल्या.
आलेल्या, कधी SO STI सारख्या 2-2 आकड्यात आलेल्या नाही. त्याच्यामुळं आपण आत्ता जसा शेतकरी नांगरणी पाऊस येण्याच्या आधी करतो, तो विचार करत नाही पाऊस पडेल की नाही पडेल, पण त्याला नांगरणी करावीच लागते. तसं आपल्याला PSI व्हायचं असेल तर आपल्याला जो आता वेळ मिळाला आहे त्यासाठी PSI मुख्य परीक्षेची तयारी तुम्ही करून ठेवा. आता जर तुम्ही कट ऑफमध्ये बसाल तर येणाऱ्या 1-1.5 महिनाच तुम्हाला मिळतो. PSI मेन्सला कट ऑफ लागल्यानंतर 1-1.5 महिनाच भेटतो PSI मुख्यला. मग तुम्ही एवढा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार? तुमच्यासाठी कायदा नवीन आहे, काही लँग्वेजचेही ग्रामर नवीन असतं, जसं इंग्लिश सारखा विषय. त्याच्यामुळं जर बसाल तर ठीक आहे, नाही बसलो तरी आपण पुढच्या मेन्ससाठी याचा निश्चितपणे सदुपयोग होईल हा पॉझिटिव्ह विचार ठेवा. म्हणजे आपल्याला आता हे 280 गुण 2 महिन्यात तुम्हाला कव्हर करायचं आहे. आता ज्या मुलांचा कंबाईन प्रिलिमला स्कोअर कमी असेल तर त्यांनी निम्मा वेळ ह्या 280 गुणांसाठी द्या, निम्मा वेळ येणाऱ्या कंबाईनच्या प्रिलिमसाठी द्या. ज्यांचा स्कोअर शेप आहे त्यांनी पूर्ण वेळ जरी दिला कशासाठी, ह्या 280 गुणांसाठी, ह्या 3 विषयासाठी, तरी काही हरकत नाही. आता आपण PSI कायद्याच्या स्ट्रॅटेजीवर रणनीती आखूयात आणि त्यावर विश्लेषण करेल की मी बाबा काय काय कोणकोणते कायदे असतात आणि त्या कायद्यांची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देईन, जेणेकरून तुम्हाला सेल्फ स्टडीलाही फायदा होईल किंवा कुणाचे क्लास करत असताना तर तिथं लेक्चर समजायलाही फायदा होईल. आता पेपर फर्स्टमध्ये RTI ॲक्ट 2005 असणार आहे आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015 असणार आहे. हे दोघांचे मिळून प्रत्येकी 5 प्रश्न गुणिले 2 गुणांसाठी, प्रत्येकी 5 नाही म्हणता, दोघांचे मिळून 5, म्हणजे एकाचे 2 असू शकतात, एकाचे 3 असू शकतात, एकाचे 3 असू शकतात, एकाचे 2 असू शकतात. म्हणजे दोघांचे मिळून 5 प्रश्न 2 गुणांसाठी प्रत्येकी असे 10 गुण या पेपर फर्स्टमध्ये कायदा कव्हर करतो. आणि नंतर पेपर सेकंडमध्ये IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि काही मायनर आहेत, ते मायनर मिळून हे सगळे मिळून 55 क्वेश्चन. आता पेपर सेकंडमध्ये 55 क्वेश्चन सगळे कायदे राहिलेले मिळून गुणिले 2 गुणांसाठी 110 गुण. हे 110 गुण आणि हे 5 गुणिले 2 10 गुण, 110 प्लस 10 टोटल झाले 120 गुणांचा कायदा. आता आपण पेपर सेकंडमध्ये कोणकोणते कायदे येतात ते समजून घेणार आहोत. आता पेपर सेकंडमध्ये IPC हा मेजर ॲक्ट आहे, सगळ्यात जुना कायदा आहे, जगातील सर्वात मोठी दंडसंहिता आहे. IPC वर सुद्धा मी थोडक्यात बोलणार आहे, फक्त एक घटक समजून घ्या. पेपर सेकंडमध्ये काय काय मोडतात: इंडियन पिनल कोड 1860, CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973, एव्हिडन्स ॲक्ट भारतीय पुरावा कायदा 1872 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951. हे 4 मोठे कायदे प्रत्येकी 10 प्रश्न 2 गुणांसाठी, 10 प्रश्न 2 गुणांसाठी, 10 प्रश्न 2 गुणांसाठी, 10 प्रश्न 2 गुणांसाठी, म्हणजे यात सगळ्यांची ॲडिशन केली 20 प्लस 20 प्लस 20 प्लस 80 मार्कांसाठी हे 4 मोठे कायदे आहेत. 80 मार्कांसाठी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे कायदे, म्हणून अभ्यास करताना सुद्धा ह्या क्रमवार करा. का करा? आधी ज्याला जास्त भेटेल त्याला जास्त महत्त्व द्या, जुन्या कायद्यांपासून सुरुवात करा, जेणेकरून येणारे पुढचे नवीन कायदे सुद्धा समजायला सोपे जातात. त्याचबरोबर पेपर सेकंडमध्ये अजून कशाचा सहभाग आहे? मायनर ॲक्ट. हे नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असेल, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 असेल, कौटुंबिक हिंसाचार महिला संरक्षक अधिनियम 2005 असेल. त्याचबरोबर SC अँड ST अट्रॉसिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट, म्हणजे त्याला SC ST अत्याचार प्रतिबंधक कायदा, अट्रॉसिटी ॲक्ट 1989 हा एक कायदा महत्त्वाचा आहे, मायनर ॲक्ट. त्याचबरोबर हुंडाबंदी अधिनियम 1961 हा मायनर ॲक्ट असेल. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान, याच्यावर अजूनपर्यंत एकदाही प्रश्न विचारला नाही, पण तो अभ्यासक्रमाचा भाग आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. कधी आयोग विचारू पण शकतं प्रश्न. 2016च्या आधी PSIला कधी अलंकारावर प्रश्न विचारला नव्हता मराठी ग्रामरला, पण 2016च्या पेपरला 4 प्रश्न अलंकारावर विचारले होते. आणि अशा वेळेस ज्यांनी अलंकार केले नव्हते ते पोरांना शेवटी पश्चाताप झाला आणि आम्ही अलंकार केले ते आम्हाला 4 मार्क मिळाले होते त्याचे, आणि 4 मार्काचं लीड होतं मला त्यावेळेस सुद्धा. मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतो अभ्यासक्रमातला कोणताही घटक वगळायचा नाही, कोणत्याही क्लासवाल्याचं ऐकायचं नाही, हे महत्त्वाचं नाही, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जे गोष्टी वारंवार विचारल्या जातात त्याला तुम्ही प्रायोरिटी द्या, पण ज्या गोष्टी अभ्यासक्रमाच्याही भाग आहेत त्याला तुम्ही रिजेक्ट करू नका, त्याला तुम्ही नाकारू नका. त्याचा एकदा का होईना अभ्यास करा, डोळ्याखालून घाला, ओळख करा. मानवी हक्क जाहीरनामा चळवळ, मानवी हक्क जाहीरनामा आपल्याला माहिती आहे 10 डिसेंबर 1948चा जो काय ह्युमन राईट्स, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, जो की
30 कलमांचा जो काही मानवी हक्क जाहीरनामा आहे तो सुद्धा तुम्ही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। जसं आपण भारतीय राज्यघटनेचे कलम पाहतो सुरुवातीचे मूलभूत हक्कामधले किंवा काय तशा संबंधित ते कलम आहेत ते सुद्धा अभ्यास करा। मानवी हक्काच्या संबंधित काही चळवळी आहेत, काही आंतरराष्ट्रीय जे मानवी हक्क कार्यकर्ते असतात त्यांच्याही जीवनावर प्रश्न विचारले जातात, ते सुद्धा तुम्हाला घडामोडी पाहणं आवश्यक आहे। असं ह्या सर्व जे काही पेपर सेकंडमधील मी तुम्हाला आता सांगितलं, जे काही पेपर सेकंडमधील हे सर्व मायनर प्लस मेजर पकडून आता राहिलेले हे मायनर, जसं मी तुम्हाला सांगितलं IPC CRPC एव्हिडन्स ॲक्ट महाराष्ट्र पोलीस अधिनियम हे 40 प्रश्न 80 गुणांसाठी, आणि आता जे मी तुम्हाला घेतलेले मायनर आणि छोटे मोठे घटक हे टोटल किती प्रश्न 15 प्रश्न प्रत्येकी 2 गुणांसाठी म्हणजे 30 ते 80 प्लस हे 30 मेजर ॲक्टचे 80 प्लस हे 30 झाले 110, आणि ह्या पेपर फर्स्ट मधले RTI आणि लोकसेवा हक्काच्या अधिनियमचे 5 प्रश्न 10 110 प्लस 10 120 गुणांसाठी कायदा असणार आहे। किती 120 गुणांसाठी। आता मित्रांनो तुम्हाला कायदा का आहे त्या कायद्याच्या घटकाची तयारी कशी करायची त्याची थोडक्यात तोंडओळख करून देणार आहे मित्रांनो। सर्वप्रथम आपण पेपर फर्स्ट मधले जे 2 लघु कायदे किंवा 2 मायनर ॲक्ट आहेत त्याच्यावर थोडक्यात माहिती घेऊयात। आता RTI ॲक्ट हा पेपर फर्स्ट मध्ये असणार आहे। पेपर फर्स्ट सगळ्यांना समान असतो, कोणाला ASO STI PSI ओके तो आधी होतो, नंतर 8 दिवसांनी मेनचा सेकंड पेपर होईल, PSI चा असेल किंवा कोणताही। RTI ॲक्ट 2005 म्हणजे याला माहिती अधिकार कायदा काय आहे 2005 चा। आता हा RTI ॲक्ट 2005 मध्ये साधारणपणे किती कलम 31 कलम असणार आहेत, 2 अनुसूची असणार आहेत, 6 प्रकरणं असणार आहेत। किती 6 प्रकरणं। आता नेमकं ह्या RTI कशासाठी आणला आपल्याला माहिती, महाराष्ट्रात RTI लागू करण्यासाठी अण्णा हजारे साहेबांसारखे सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्या, चळवळी केल्या, तो 2002 ला महाराष्ट्रात आला, सन 2005 ला केंद्राचा कायदा झाला। कायदे हे समवर्ती सूचीतील विषय आहेत, या ठिकाणी राज्यही कायदा करू शकतं, केंद्रही कायदा करू शकतं। बरं माहिती अधिकाराची गरज का पडते की देशामध्ये आपल्या सुप्रीम कोर्टने सुद्धा मान्य केलेला किंवा निर्णय दिलेला आहे की माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन हा कलम 19 नुसार तुमचा का आहे एक प्रकारे मूलभूत हक्क आहे। प्रत्येकाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, स्वतंत्र आहे, मूलभूत हक्क आहे। अशा पद्धतीने तो सुप्रीम कोर्टाने डिसाईड तर केलेलाच आहे, आणि ह्याला कायद्याने एक प्रकारे काय केलेले सरकारवर एक बंधन लावलेलं आहे। कायद्याची अवज्ञा आपण काय म्हणतो त्याला, कायद्याने एक प्रकारे संरक्षण दिलेलं आहे। आणि या RTI ॲक्ट मुळे काय होणार आहे, एक सिस्टीम मध्ये पारदर्शकता येणार आहे, जनतेला माहिती ओपन होणार आहे, भ्रष्टाचार थांबला जाणार आहे, शिवाय एक प्रकारे आपण काय म्हणतो त्याला गुड गव्हर्नन्स तयार होणार आहे। गुड गव्हर्नन्स म्हणजे या ठिकाणी पारदर्शकपणा कारभारात येणार आहे, आणि ह्या उद्देशाने हा RTI आलेला आहे। आणि या RTI मध्ये साधारणपणे 31 कलमांचा विस्तार आहे, आणि या 31 कलमामध्ये 6 प्रकरणं असून किती 2 अनुसूच्या असणार आहेत। 2 आता 2 अनुसूच्या म्हणजे एक अनुसूची कशा संदर्भात असणार आहे, जी काय माहिती मुख्य माहिती आयुक्त असते, इतर माहिती आयुक्त असते यांच्यासाठी शपथ असणार आहे। आणि दुसऱ्या अनुसूचीमध्ये ज्या काही 25 संस्था असणार आहेत, अशा कोणत्या संस्था आहे की जिथं RTI करता येणार नाही, तुम्हाला अर्ज करता येणार नाही किंवा RTIच्या अंतर्गत मोडत नाही। तर समजा असन IB असन गुप्तचर संस्था ज्या काही संरक्षण संस्था असतील तर या ठिकाणी तुम्ही काही करू शकत नाही, RTI खाली अर्ज करून माहिती मागू शकत नाही, कारण तिथं देशाची सुरक्षा महत्त्वाची। ओके आता ह्या RTI मध्ये काय असणार आहे मित्रांनो की माहितीचा अधिकाराचा अर्ज कसा करायचा, कोणाला करायचा, जनमाहिती अधिकारी कोण, प्रथम अपील अधिकारी कोण, किंवा माहिती दिली नाही तर किती त्यांना दंड केला जाऊ शकतो, किंवा मुख्य माहिती आयुक्तांना पदावरून कसं हटवलं जातं, इतर माहिती आयुक्तांना पदावर कसं हटवलं जातं, त्यांच्या पदाच्या पात्रता काय, त्यांच्या कार्यजबाबदाऱ्या काय, शिवाय माहितीच्या अधिकारामध्ये अजून कुठं निर्बंध आहेत, अशा साऱ्या गोष्टी आपल्याला या माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये पाहायचं आहे। ओके आता लोकसेवा हक्क अधिनियम हा ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आहे। 28 एप्रिल 2015 पासून महाराष्ट्रात लागू झाला। कोणी लागू केला हा मित्रांनो, देवेंद्र फडणवीस सरकारने। कोणी, देवेंद्र फडणवीस सरकारने। आता यामध्ये किती कलमांचा विस्तार आहे, 30 कलम। आता काय आहे यामध्ये लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये, ज्याला RTI समजला त्याला लोकसेवा हक्क अधिनियम सुद्धा समजणार आहे। जसं महाराष्ट्र सरकारने स्वाधीन क्षत्रिय यांच्या म्हणजे तत्कालीन महाराष्ट्र सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन
जे काही राज्याचे मुख्य सचिव असतील, स्वाधीन क्षेत्रीय वगैरे यांच्या अंडर एक समिती नेमली होती. ऑलरेडी लोकांना सेवा देण्यासाठी दिरंगाई होऊ नये म्हणून दप्तर दिरंगाई कायदे पण होते, परंतु इथं कुठेतरी कायद्याची बांधिलकी त्या लोकसेवकावर असली पाहिजे आणि जर त्या लोकांना वेळेवर सेवा नाही पोहोचली त्याला काहीतरी पेनल्टी, दंड असला पाहिजे, त्याच्यावर कुठेतरी एक जबाबदारी असली पाहिजे, कायद्याने बांधिलकी असली पाहिजे. ह्या हेतूने लोकसेवा हक्क अधिनियमाला या माध्यमातून लोकांनी सेवेसाठी केलेल्या अर्जाला, त्याच्या अर्जाची परिस्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे, त्याला सेवा उपलब्ध करून देणं हे काम हे लोकसेवा हक्क अधिनियम करत असतं. मग सेवा देणारे अधिकारी किंवा त्यांचे नाही सेवा भेटली तर प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी ह्या साऱ्यांची इथं पदावर नेमणूक, त्यांच्या पदावरून काढणे असं किंवा अनेक काही बाबी आहेत. किंवा या ठिकाणी लोकांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी IT चा जसं आपले सरकार नावाचं पोर्टल वगैरे असेल, अशा खूप काही गोष्टी आपल्याला या लोकसेवा हक्क अधिनियममध्ये अभ्यास करायच्या आहेत. त्या तुम्ही सेल्फही करू शकतात किंवा लेक्चरमधूनही करू शकतात, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी नंबरिंग असणं, माहिती असणं गरजेचं आहे. कलमाचे नंबर विचारले जातात, त्यामुळे ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात. तुम्ही स्वतःच्या ट्रिक्स बनवू शकतात किंवा आपल्या लेक्चरमधूनही ट्रिक्स यूज करू शकतात. आता पेपर सेकंडमध्ये सर्वात महत्त्वाचा कायदा इंडियन पिनल कोड, त्याला मराठीत भारतीय दंड संहिता म्हणतात, हिंदीमध्ये भारतीय दंडविधान म्हणतात. का गरज पडली IPCची? कारण मित्रांनो, सिस्टीम इज गव्हर्न बाय रूल, सिस्टीम इज गव्हर्न बाय लॉ. जसं म्हटलं जातं एखादी सिस्टीम चालवण्यासाठी रूल्स हवा असतो किंवा लॉ हवा असतो. जसं भारत देशाची लोकशाही चालवण्यासाठी, भारत देश चालवण्यासाठी कोणता लॉ आहे तर घटना, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जसं भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी ज्या काही घडामोडी झाल्या, ज्या काही चळवळी झाल्या, तसंच IPCचा सुद्धा इतिहास एक प्रकारे त्याच प्रकारचा आहे. म्हणजे कसा, भारतीय राज्यघटना व्हावी म्हणून गांधीजींपासून मानवेंद्रनाथ रॉय असं, नेहरू असतील, अशा अनेक लोकांच्या मागण्या होत गेल्या. नंतर कॅबिनेट मिशन प्लॅन आला आणि कॅबिनेट मिशन प्लॅनच्या माध्यमातून संविधान सभा निर्माण झाली आणि संविधान सभेत एक ड्राफ्टिंग कमिटी निर्माण झाली आणि ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांच्याबरोबर इतरही 6 सदस्य होते. यांना सोबत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवसामध्ये भारताला राज्यघटनाशी सुंदर अशी राज्यघटना दिली. तसंच IPCचा सुद्धा एक उगम आहे मित्रांनो. IPC मध्ये फक्त आणि फक्त काय आहे की त्याला अपराधाची व्याख्या, अपराधाचे स्वरूप आणि त्याला असणारी शिक्षा, ह्याच गोष्टी या IPC मध्ये असणार आहे. आणि का बाबा गरज पडली? कारण ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी अनेक काही सत्ता भारतामध्ये होऊन गेल्या होत्या आणि ते सत्ता त्यांच्या सोयीनुसार दंडसंहिता लागू करायची. आता त्याच्या आधी साहजिकपणे मुघलांची सत्ता होती. मुघलांनी काय केलं होतं? मोमेडियन क्रिमिनल लॉ त्या ठिकाणी लागू केला होता. तिथं काय असायचे? 2 प्रकारचे गुन्हे असायचे, अगेन्स्ट गॉड आणि अगेन्स्ट मॅन. देवाच्या धर्माच्या विरोधात काही कृती केली तर तो सुद्धा अपराध व्हायचा आणि मनुष्याच्या बाबतीत चोरी, दरोडा, खून वगैरे तो सुद्धा अपराध व्हायचा. परंतु त्या ठिकाणी आरोपीचा धर्म पाहिला जायचा. मुस्लिम समाजाचा असेल तर सौम्य शिक्षा व्हायची आणि हिंदू समाजाचा असेल तर शिक्षा कठोर व्हायची. कुठंतरी इथली पार्शलिटी संपली पाहिजे म्हणून सर्वप्रथम प्रयत्न कोणी केला? तर सर्वप्रथम प्रयत्न कोणी? विल्यम बेंटिंग. जो 1833चा जो चार्टर ऍक्ट आला होता, चार्टर ऍक्ट, त्यांनी विल्यम बेंटिंगचे हात बळकट केले. म्हणजे विल्यम बेंटिंग आधी कलकत्त्याचा गव्हर्नर जनरल होता, तो नंतर भारताचा गव्हर्नर जनरल झाला. कोण? विल्यम बेंटिंग. ओके, भारताचा गव्हर्नर जनरल झाला. ह्याच विल्यम बेंटिंगला एक 1833च्या चार्टर एक कायदा सचिव भेटले, ते म्हणजे मॅकोले. कोण भेटले? मॅकोले. आणि ह्याच मॅकोलेंच्या अंडर त्यांनी एक ड्राफ्टिंग कमिटी नेमली. त्याला चेअरपर्सन कोणाला केलं? मॅकोलेंना चेअरपर्सन केलं आणि त्यांना सोबत 3 सदस्य दिले. कोण? मॅकलॉड असन, मिलेट असन आणि अँडरसन असन. ह्या 3 लोकांना घेऊन काय केलं यांनी? एक मसुदा बनवला. ह्या मसुदाचा नंतर रिवाइज बार्नेक पीकॉक, जे की ब्रिटिश संसदेचे सदस्य असतील किंवा पुढे जाऊन कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही झाले असतील, यांनी रिवाइज करून 1856ला हा मसुदा ब्रिटिश संसदेत मांडला. 1857 थोडा वेळ लागला. नंतर 6 ऑक्टोबर 1860ला ब्रिटिश संसदेमध्ये तो मसुदा मंजूर झाला. म्हणजे तो IPC मंजूर झाला. पण अंमलबजावणी कधी केली मित्रांनो? तर अंमलबजावणी केली 1 जानेवारी 1862ला. आणि अशा प्रकारे हा सगळ्या देशातील सगळ्यात जुना कायदा, सगळ्यात जगातील सगळ्यात मोठी दंडसंहिता म्हणून ओळखला गेलेला IPC. पण ह्या IPC मध्ये काय असणार आहे? फक्त अपराध. म्हणजे याच्यामध्ये साधारणपणे 23 प्रकरणं आणि किती असणार आहे? 511 कलम असणार आहेत. ते तुम्हाला अभ्यास करायचे आहेत, अभ्यासून घ्यायचे आहेत. यातला प्रत्येक कलम, प्रत्येक प्रकरण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण आयोग काहीही विचारू शकतो, आयोगाचा भरोसा नाही. आणि ह्याच IPCचा अंमलबजावणी करण्यासाठी
कोण महत्त्वाचे आहेत? पोलीस महत्त्वाचे आहेत, दंडाधिकारी महत्त्वाचे आहेत. मग यांना कामकाज करण्यासाठी एक पद्धत महत्त्वाची आहे. मग ही पद्धत म्हणजेच काय मित्रांनो? येणारा पुढचा मेजर ॲक्ट. येणारा पुढचा मेजर ॲक्ट कोणता आहे? CRPC 1973, क्रिमिनल प्रोसिजर कोड. आता तुम्ही म्हणा सर 1860चा जुना कायदा आणि CRPC आत्ताची, असं कसं? तर मित्रांनो आधी CRPC होती ती कधीची होती? 1898ची होती. कधीची होती? 1898ची होती. आणि त्याला नंतर काय केलं? एक साधारण 75 वर्षानंतर त्याला रिवाईज करून पुन्हा संसदेमध्ये मंजूर करून CRPC 1973 केलं आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 1974 पासून झाली. ही CRPC कोणासाठी महत्त्वपूर्ण आहे? ही CRPC पोलिसांचं कामकाज आणि न्यायाधीशांचं कामकाज यांचं कामकाज कसं चालतं ह्या कामकाजासाठी CRPC महत्त्वाचं आहे. म्हणजे पोलिसांचं कामकाज काय आहे की आरोपीला अटक करणं, म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला अटक करणं, गुन्ह्याचा तपास करणं, FIR घेणं, तपास करणं, चार्जशीट तयार करणं, कोर्टात सबमिट करणं किंवा एखाद्या जागेची झडती घेणं किंवा कोर्टाचे काम काय आहेत? समन्स, वॉरंट, न्यायाधीश, आरोपीची साक्ष असन, फिर्यादीची साक्ष असन, साक्षीदारांची साक्ष असन, जे काही न्यायाधीशांचं कामकाज असन, पोलिसांचं कामकाज असन, हे सारं कामकाज कशाच्या पद्धतीने चालतं? CRPCच्या पद्धतीने चालतं. म्हणूनच CRPCला पोलीस तपासाची गुरुकिल्ली सुद्धा म्हटलं जातं किंवा ह्या न्यायालयांचं मार्गदर्शक एक प्रोसिजर ठरवणारं एक महत्त्वाचं सुद्धा CRPCला समजलं जातं. हे याच्यावर सुद्धा 10 प्रश्न असणार आहेत, 20 गुणांसाठी असणार आहे. म्हणून CRPC मध्ये साधारणपणे CRPCचा विस्तार मित्रांनो कसा असणार आहे? तर CRPC मध्ये टोटल 37 प्रकरणं असणार आहे. किती? 37 प्रकरणं असणार आहेत. आणि कलमांचा विस्तार किती असणार आहे? 484 कलम तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. पण घाबरू नका मित्रांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं IPCचे 23 प्रकरणं 511 कलम अभ्यास करायचे आहेत, पण इथं CRPCचे सगळे प्रकरणं करण्याची आवश्यकता नाही. पहिले 12 प्रकरणं जरी व्यवस्थित केले, हे पहिले 12 प्रकरणं कशा संबंधित आहे? पोलिसांशी संबंधित आहे, कारण आपण PSIची तयारी करतो. हे पहिले 12 प्रकरणं म्हणजे पहिले 176 कलम व्यवस्थित करा, पाठ केले तरी चालतील, कन्सेप्ट समजून घ्या. आणि नंतर प्रकरण 13 ते 37 मध्ये फक्त प्रकरणाची तोंडओळख करून घ्या आणि महत्त्वाचे कलम समजून घ्या. जसं CRPC 250 नुकसान भरपाईसाठी दावा, किंवा CRPCचा 436, 437, 438 जामीनपात्र गुन्ह्यातील जामीन, अजामीनपात्र गुन्ह्यातील जामीन किंवा अटकपूर्व जामीन, CRPC 438, अशा अनेक ज्या महत्त्वाचे कलम आहेत ते जरी केले तरी सुद्धा CRPCचा सगळा अभ्यास तुमच्याकडून होणार आहे. आता पुढचा मेजर ॲक्ट कोणता आहे महत्त्वाचा मित्रांनो? तर पुढचा मेजर ॲक्ट आहे एव्हिडन्स ॲक्ट 1872. आता एव्हिडन्स ॲक्ट कशासाठी लागतो मित्रांनो? आपल्याला माहिती, गुन्हेगारांनी, आता मनुष्य प्राणी हा कसा समाजशील प्राणी आहे, म्हणजे समाजातच राहणारा प्राणी. तो एकटा राहू शकतो का? नाही राहू शकत. पण तो एकत्र राहिला की तिथं त्यांच्यामध्ये काय होतं? त्यांच्यामध्ये कशामुळं? आता मनुष्य समाजशील प्राणी, मग कोणाचा स्वार्थ आडवा येईन, कोणाचा लोभ आडवा येईन, कोणाचा राग आडवा येईन, कोणाची ईर्ष्या आडवी येईन, किंवा कोणाचा आपण काय म्हणतो भामटेपणा, लावालावी, क्रोध, हे सारे जे काही गुण आहेत ह्या गुणांमुळे माणसामध्ये नेहमी काय होणार आहे? वाद होणार आहे. आणि वाद झाला की अपराध होणार आहे. अपराधांचे सुद्धा 4 स्टेप आहे. मनात वाईट विचार येतात, कट रचतो, पूर्वतयारी करतो, नंतर प्रयत्न करतो आणि नंतर गुन्हा करतो. आणि ह्या गुन्हेगारांना एक वचक असली पाहिजे म्हणून IPC आणला गेला. पण ह्या IPCची अंमलबजावणी करण्यासाठी CRPC आणला गेला. परंतु IPC आणि CRPC परिपूर्ण आहे का? तर नाही. एव्हिडन्स ॲक्ट शिवाय ते पूरक नाहीत. देशाची कायदा सुव्यवस्था, जसा आता माझ्या समोरचा जो कॅमेरा आहे एका ट्रायपॉडवर उभा आहे, तसंच आपली देशाची कायदा सुव्यवस्था सुद्धा एका ट्रायपॉडवर उभी आहे, 3 पोलावर उभी आहे. हे 3 पोल म्हणजे काय? IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट. कारण एव्हिडन्स ॲक्ट शिवाय समजा पोलिसांनी काय केलं की एखाद्या आरोपी आणि गुन्हेगार याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. आरोपीवर फक्त आरोप झालेले असतात, पण जेव्हा ते सिद्ध होतील तेव्हा तो गुन्हेगार होईल, तोपर्यंत तो गुन्हेगार नाही. मग त्याला त्या आरोपीचे आरोप सिद्ध करण्यासाठी, त्याला गुन्हेगार बनवण्यासाठी, तो गुन्हेगार सिद्ध होण्यासाठी सर्व महत्त्वाचं म्हणजे काय? CRPC नुसार दंडाधिकारी संपरीक्षा घेईल, पण संपरीक्षा घेत असताना पुराव्यावर आधारितच न्याय निर्णय देईल. मग पुराव्यावर आधारित न्याय निर्णय देण्यासाठी न्यायालयाला, दंडाधिकाऱ्याला महत्त्वपूर्ण ठरणारा कायदा म्हणजे कोणता? भारतीय पुरावा कायदा 1872 म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. यालाच लॅटिन भाषेत लेक्स फोरी सुद्धा म्हटलं जातं. लेक्स फोरी म्हणजे काय? की न्यायालयांना नियंत्रण ठेवणारा कायदा किंवा मार्गदर्शन करणारा कायदा. जसं मित्रांनो IPC हा फौजदारी कायदा आहे,
CRPC सुद्धा फौजदारी म्हटलं जातं, पण लेक्स फोरी इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हा दिवाणी दाव्यांनाही लागू होतो आणि फौजदारी न्यायालयांनाही लागू होतो. फौजदारी न्यायालयांना सत्र न्यायालय म्हणतात, दिवाणी न्यायालयांना दिवाणी किंवा जिल्हा न्यायालय. अशा पद्धतीने हा महत्त्वाचा कायदा आहे. तुम्ही म्हणाल सर दिवाणी दावे मग कशानुसार चालतात, तर दिवाणी दावे सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 हे जे आहेत फौजदारी दावे हे CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 नुसार चालतात. आता एव्हिडन्स ॲक्ट 1872 तुम्हाला समजलं असेल. काय होतं, पोलीस तपास करतात, पोलीस आरोपीला अटक करतात, न्यायालयासमोर आणतात, न्यायालय काय करतात, दंडाधिकारी काय करतात, CRPCचे 167 प्रमाणे त्यांना PCR देईन, MCR देईन आणि पण आरोपींना गुन्हेगार मध्ये रूपांतरित करण्यासाठी सर्वप्रथम त्यांचे पुरावे चेक केले जातात. मग कोणत्या गोष्टीला पुरावा समजायचा, कोणत्या गोष्टीला पुरावा नाही समजायचा, म्हणजे न्यायालय न्याय निर्णय देत असताना, दंडाधिकारी न्याय निर्णय देत असताना दोन गोष्टीवर आधारित निर्णय देऊ शकतं. एक म्हणजे पोलिसांनी तपासात जमा केलेले पुरावे आणि साक्षीदारांनी शपथेवर आधारित दिलेली साक्ष. पुरावे आणि शपथेवर आधारित दिलेले साक्ष यावरच आधारित काय करू शकतं दंडाधिकारी, न्याय निर्णय देऊन आरोपीला गुन्हेगार म्हणजे त्या गुन्हेगाराला शिक्षा ठोठावू शकते. आणि शिक्षा कशानुसार ठोठावू शकते, जी IPC मध्ये सांगितली ती शिक्षा. IPC मध्ये 5 प्रकारच्या शिक्षा सांगितलेले. काय, सश्रम कारावास, कारावासाचे 2 प्रकार, सश्रम साधा, नंतर द्रव्यदंड, नंतर मालमत्ता जप्त करणं, नंतर आजन्म कारावास आणि सगळ्यात शेवटचा मृत्यूदंड. पण मृत्यूदंड काय असला पाहिजे हा CRPC 354 प्रमाणे सांगितलाय, मरेपर्यंत गळ्याला फास. असो, आता या IPC नुसारच त्याला त्या ठिकाणी शिक्षा होणार आहे. एव्हिडन्स ॲक्ट काय सांगतो, न्यायालयाने कोणत्या गोष्टीला पुरावा मानायचा, कोणत्या गोष्टीला मानायचा नाही, न्यायालयाने कोणतं गृहीतक खरं ठरवायचं, कोणतं नाही, कोणाची साक्ष खरं ठरायची, कोणाची नाही, मुख्य साक्षीदारांची साक्ष काय, किंवा न्यायालयाची साक्ष तपासणीचा क्रम कसा असला पाहिजे, सर तपासणी, उलट तपासणी, फेर तपासणी, हे काय जे काय असन त्यांचा क्रम कसा असला पाहिजे, किंवा न्यायाधीशांनाही प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो का, किंवा विरोधी पक्षाच्या वकिलांना प्रश्न विचारताना त्यांना कोणत्या निर्बंध आहे, त्यांनी कसे प्रश्न विचारले पाहिजे, किंवा ज्युरी सिस्टीम काय आहे, किंवा दिवाणी दाव्यात फौजदारी दाव्यामध्ये चरित्र संबंधित आहे का नाही आहे, किंवा कोणाचा मृत्यूपूर्व जबाब, कबुली जबाब, कबुल्या, निर्णायक पुरावा आहे का नाही, ह्या साऱ्या गोष्टी साधारणपणे याच्यामध्ये 11 प्रकरणं आहेत. किती प्रकरणं आहेत, 11 प्रकरणं आहेत आणि 167 कलम आहेत. आणि याचा निर्माता कोण आहे एव्हिडन्स ॲक्टचा, जेम्स स्टीफन किंवा लॉर्ड स्टीफन म्हणूयात, लॉर्ड स्टीफन याचा निर्माता आहे. आणि याची अंमलबजावणी कधी झालेली आहे, 1 सप्टेंबर 1872. कधी झालेली, 1 सप्टेंबर 1872. हा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सुद्धा 10 प्रश्न 2 गुणांसाठी साधारणपणे 20 गुण या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, IPC सुरुवातीला करा, मग CRPC करा. IPC केलं CRPC समजायला सोपा जातो. IPC CRPC झाल्या मग एव्हिडन्स ॲक्ट करा. एव्हिडन्स ॲक्ट छोटा जरी असला तरी किचकट आहे, समजायला अवघड जातं. टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सोबत आहे. ओके. आता मित्रांनो, मुंबई पोलीस अधिनियम याचं नाव आता महाराष्ट्र पोलीस अधिनियम सुद्धा महाराष्ट्र पोलीस अधिनियम आहे. आता मित्रांनो, मुंबई पोलीस का नाव दिलं गेलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो. हा कायदा कधी झाला, जून 1951च्या दरम्यान झाला. ज्यावेळेस हा कायदा निर्माण होत असताना त्यावेळेस महाराष्ट्र राज्य अस्तित्वात होतं का, नव्हतं. तर मुंबई राज्य अस्तित्वात होतं. मुंबईमध्ये 2 राज्य होते, गुजरात भाषिक होते, मराठी भाषिक होते. परंतु त्यावेळेस काय का बाबा हा महाराष्ट्र मुंबई पोलीस अधिनियम आणला, ॲक्च्युली फौजदारी कायदा हा सेक्शन समवर्ती सूचितला आहे, म्हणजे तर केंद्रही कायदे करू शकतं आणि राज्यही कायदे करू शकतं. परंतु अशाच वेळेस जेव्हा कायदा करत असताना तो CRPCशी संबंधित होता किंवा तो जर स्ट्रॉंग वरचढ ठरत असेल तर अशा वेळेस राज्यपाल सही करत नाही, राष्ट्रपतींकडे पाठवतात. आणि त्याच वेळेस हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम आहे की ज्याच्यावर राज्यपालांची सही नाही तर राष्ट्रपतींची सही आहे. परंतु ज्यावेळेस 1 मे 1960ला 2 राज्ये म्हणजे मुंबई प्रांतातून 2 राज्य वेगळे झाले, एक महाराष्ट्र आणि एक गुजरात. आणि ह्या मुंबई पोलीस अधिनियमचं नाव जिथं महाराष्ट्र होता तिथं महाराष्ट्र पोलीस अधिनियम झाला आणि गुजरातसाठी गुजरात पोलीस अधिनियम झाला. या महाराष्ट्र पोलीस अधिनियममुळे काय झालं की पोलीस दलाची रचना एकरूप करण्यात आली, सगळे कायदे एकरूप करण्यात आले. असो, कारण ह्यामध्ये अनेक काही संस्थान याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दलाची रचना होती आणि याच्यामुळं पोलीस दलाची रचना
किंवा त्याचं पोलीस दलाची आस्थापना, त्यांची बदली, त्यांचं कार्य, त्यांची बढती, त्यांची शिस्तभंगाची कारवाई, त्यांची नेमणूक, त्याचबरोबर पोलीस दलामधील पोलिसांना असणारे अधिकार, त्यांच्यासाठी असणारे सामाजिक कर्तव्य, कायदेशीर कर्तव्य 64-66 आपल्याला पाहिजे, किंवा पोलिसांना काही ठिकाणी असणाऱ्या विशेष अधिकार किंवा पोलिसांनी हलगर्जीपणा केला कर्तव्यात त्यांना होणारे शिक्षाचे 2 प्रकार आहे, कठोर शिक्षा, सौम्य शिक्षा, किंवा काही प्रमाणात प्रकरण जे 7 आहे टोटल महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस अधिनियम मध्ये टोटल एकूण प्रकरण किती आहे 8 प्रकरण आहेत आणि ह्या 8 प्रकरण किती कलम आहे टोटल 168 कलम आहेत आणि या 8 प्रकरणापैकी प्रकरण 7 हे नागरिकांनी केलेल्या अपराधासाठी आहे। नागरिकांनी म्हणजे कसं मी तुम्हाला मागच्या वेळेस माझ्या एका सेमिनारमध्ये सांगितलं होतं कलम 99 ते कलम 116 हे जे काही नागरिकांचे छोटे मोठे अपराध आहे की रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करणे किंवा असभ्य वर्तन करणे किंवा एखाद्या ठिकाणी गर्दी जमलं असं गायन वाद्य करणे किंवा पतंग दोरा उडवणे कुठं गर्दीच्या ठिकाणी हे जे काही छोटे छोटे किंवा रस्त्यावर मात्र विसर्जन करणे हे जे काही अपराध आहे जनतेचे ह्या अपराधांना साठी हे प्रकरण सुद्धा एक 7 असणार आहे, त्याला 117 नुसार शिक्षा असणार आहे 1200 पर्यंत द्रव्यदंड। म्हणजे जिथं कुठं IPC मध्ये दखल नसेल किंवा CRPC नुसार काही प्रोव्हिजन नसतील पोलिसांसाठी तर ह्या इथं सुद्धा कुठेतरी महाराष्ट्र पोलीस अधिनियम महाराष्ट्रातील पोलिसांचे हात बळकट करण्याचं काम करत आहे मित्रांनो। अतिशय महत्त्वाचा तो महाराष्ट्र पोलिसांसाठी तो कायदा असणार आहे। हा सुद्धा प्रत्येकी याला सुद्धा 10 प्रश्न प्रत्येकी 2 गुणांना म्हणजे 20 गुणांसाठी हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम असणार आहे। म्हणजे IPC CRPC एव्हिडन्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम असा मिळून टोटल 80 गुणांसाठी 40 प्रश्न 80 गुणांसाठी। आता आपल्याला काही मायनर ऍक्ट पाहिजेत। नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 हा कायदा कधी आला 1955 ला आलेला आहे। कशासाठी बाबा जे काही भारतीय राज्यघटनेचा कलम 17 सांगत होता की अस्पृश्यता पाळायचं नाही कारण एक SC हा कायदा फक्त SC साठी होता मित्रांनो, शेड्यूल कास्ट साठी अनुसूचित जातीसाठी। इथं अस्पृश्यतेच्या कारणावरून त्या लोकांना धार्मिक निसमर्थता आणि सामाजिक निसमर्थता लादली जायची। धार्मिक म्हणजे काय मंदिरात येऊ न देणं, कार्यक्रमात सहभागी होणं देणं, सामाजिक म्हणजे काय किंवा हॉटेल दुकानं या ठिकाणी त्यांना मनाई करणं, हॉटेलमध्ये जेवू न देणं, अशा साऱ्या जे सामाजिक निसमर्थ धार्मिक निसमर्थ याबद्दल कोणी अपराध केले तर त्यांना 1 महिने ते 6 महिने शिक्षा, 100 रुपये ते 500 रुपये दंड, पण हे सौम्य शिक्षा होती त्याच्यामुळे याचा काही एवढा इफेक्ट होत नव्हता। याचं आधी नाव होतं अस्पृश्यता निवारण कायदा, पण याचं नाव नंतर काय झालं 1976 ला बदललं। का बाबा अस्पृश्यता निवारण कायदाचं नाव नागरी हक्क संरक्षण अधिनियम मध्ये झालं 1976 ला? कारण अस्पृश्यता निवारण कायदा हा कुठेतरी जातीला अटॅच असल्यामुळं ते योग्य वाटत नव्हतं नाव, म्हणून 1976 ला अस्पृश्यता निवारण कायद्याचं नाव नागरी हक्क संरक्षण अधिनियम मध्ये केलं। ह्याच्यामध्ये साधारण 17 कलम आहेत। किती 17 कलमांचा अभ्यास आपल्याला करायचा। हे सुद्धा कलमाचे नंबर आणि त्याला असणारे जे काही ते कलम कशासाठी आहेत ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आयोग त्याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारत असतो। नंतर कोणता कायदा मित्रांनो मानवी हक्क संरक्षण अधिनियम, अतिशय मोठं प्रकरण आहे किंवा मोठा कायदा आहे। 8 प्रकरणं असतील साधारणपणे आणि ह्या 8 प्रकरणामध्ये साधारण किती कलम आहेत त्याला 43 कलमांचा विस्तार आहे। किती 43 कलमांचा विस्तार आहे। आता ह्याच्यामध्ये मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 कशासाठी आणला गेला होता? जी काय मानवी हक्कांचं उल्लंघन होतं, मग इथं 2 मानवी हक्क, केंद्रीय मानवी हक्क आयोग तो बंधनकारक आहे केंद्रावर, राज्य मानवी हक्क आयोग तो काय बंधनकारक नाही, तो राज्याला स्वायत्तता दिलेली ठेवा नाही तर ठेवू नका। पण मानवी हक्क संरक्षण अधिनियमानुसार केंद्रीय मानवी हक्क आयोग असेल, राज्य मानवी हक्क आयोग असेल किंवा मानवी हक्क आयोगावर अध्यक्ष सदस्य यांची नियुक्ती कशी केली जाते, त्या नियुक्तीसाठी कोणती शिफारस समिती असते किंवा त्यांना पदावरून कसं काढलं जातं, त्यांचे कामं काय, मानवी हक्क आयोगावर काय निर्बंध आहेत, ते कुठं हस्तक्षेप करू शकत नाही, त्यांच्या शिफारसीची अंमलबजावणी कशी केली जाते, ते अहवाल, या साऱ्या गोष्टी ह्या आपल्याला 43 कलमामध्ये आणि 8 प्रकरणामध्ये पाहायच्या आहेत। त्याचबरोबर नुसता मानवी हक्क संरक्षण अधिनियम पाहूनही पुरेसा नाही मानवी हक्कासाठी, तर मानवी हक्क जाहीरनामाही पाहणं गरजेचं आहे, मानवी हक्क चळवळी सुद्धा पाहणं गरजेचं आहे। ओके, नंतर कौटुंबिक हिंसाचार महिला संरक्षक अधिनियम 2005 का बाबा हा कायदा आला? कारण कसं मित्रांनो आपल्याला माहिती घरोघरी मातीच्या चुली, कुठेतरी आपली बहीण किंवा कोणीतरी आसपासचे यांना कुठं ना कुठं सासू सासऱ्यांचा त्रास असतो किंवा नवऱ्याचा त्रास असतो, कुटुंब हिंसाचार किंवा महिलेला क्रूर वागणूक दिली जाते, मग तिला वागणूक देताना मानसिक शारीरिक आर्थिक लैंगिक लौकिक साऱ्या प्रकारचा तिला त्रास दिला जातो। तो त्रास म्हणजेच काय क्रूर वागणूक, आणि क्रूर वागणूक म्हणजेच कुटुंब हिंसाचार। पण त्याच्यासाठी IPC तरतूद नव्हती का? तर IPC मध्ये तरतूद होती मित्रांनो 498 अ ची कारवाई, पण 498 अ च्या कारवाई म्हणजे त्या महिलेला कोणी क्रूर वागणूक दिली की ती पोलीस स्टेशनला गेली, पोलीस स्टेशनने लगेच हा गुन्हा दाखल केला, कॉग्निजेबल झाला, दखलपात्र अजामीनपात्र आणि
दखलपात्र अजामीनपात्र असणारे पोलीस डायरेक्ट अटक करू शकतात, अजामीनपात्र आहे आणि त्याच्यामुळं काय व्हायचं, शिवाय 3 वर्ष सश्रम कारावास. मग ती काय करायची, रागा समजा सासूनी लाटणं फेकून मारलं, मग रागारागात पोलीस स्टेशनला गेली, सासू गुतावली, सासरा गुतावला, नवरा गुतावला, आणि नवऱ्याचा भाऊ इकडे पुण्यात MPC करीत होता त्यालाही गुतावला, विचारत ते पेपर सोडून इकडं आलं, त्याला आत टाकला, अजामीनपात्र गुन्हा. याच्यामुळं काय झालं की त्या छोट्याशा कारणामुळं मोठा वाद निर्माण झाला, आणि मोठा वाद निर्माण झाल्यामुळे ते प्रकरण कशावर येऊन पडलं, तलाकवर येऊन पडलं, आणि त्या पोरीला शेवटी अक्षरशः तलाक घेऊन स्वतः वायली राहावं लागलं. मग या छोट्या छोट्या गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न कोण करतं, हे कुटुंब हिंसाचार कायदा करतं, डायरेक्ट पोलिसांना हस्तक्षेप करण्यास मनाई करतं. म्हणजे इथं महिला संरक्षक अधिकारी असणारे, ती महिला संरक्षक अधिकारी काय करणारे, एक पाहणी करणारे, अहवाल तयार करणारे, तिला जर वाटत असेल यांचं मिटण्यासारखं आहे तर ते मिटवण्याचा प्रयत्न करणारे, जर तिला वाटलं नाही त्या मुलीच्या जीवितास धोका आहे, सगळ्या बाबतीत धोका आहे, मिटण्यासारखं वाटत नाही, मग ते कुठंतरी पोलिसांना किंवा कोर्टच्या माध्यमातून 2 महिन्याच्या आत तो खटला सोडवला जातो, आणि त्या महिलेला तिच्या जीविताचं संरक्षणाचा एक प्रकारे संरक्षणासाठी पोलिसांना आदेश दिले जातात, किंवा तिला तिच्या मुलाचा ताबा त्याच्याकडे दिला जातो, तिला एकत्र राहण्याचा हक्क दिला जातो, तिला आर्थिक लाभ मिळवून दिला जातो. म्हणजे थोडक्यात हा कायदा महिलांच्याच हिताचा आहे. फक्त एवढाच आहे की 498 ही कारवाई सुरुवातीला नकोय, ती अंतिम कारवाई म्हणून तिच्याकडे पाहायला गेलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हटलं होतं 498 कधी कधी घरगुती दहशतवाद असल्यासारखं, आतंकवाद असल्यासारखं या ठिकाणी होतंय. कारण ती महिला छोट्या छोट्या कारणाने जर पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हे दाखल करत असेल तर हे कुटुंब म्हणजे एक प्रकारे विभाजित होणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यात मिटायच्या ऐवजी पेटण्याच्या गोष्टी होऊ शकतात. आणि ह्या कुटुंब हिंसाचार कायदा 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू असेल किंवा काय, तर याच्यामध्ये मित्रांनो कसं असणार आहे, साधारणपणे 37 कलम असणारे, 5 प्रकरणं असणार आहेत. 37 कलम, हे 37 कलम आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचा, प्रत्येक कलम लक्षात राहायला पाहिजे. कलम 16 इन कॅमेरा समोर गोळा, म्हणजे कलम 16 नुसार बंदिस्त कक्षात सुनावणी घेता येते. कलम 17 एकाच घरात नाही राहण्याचा खतरा, म्हणजे कलम 17 नुसार त्या महिलेला तिच्या नवऱ्याच्या घरात स्वतंत्र राहण्यासाठी सुद्धा न्यायालय आदेश देऊ शकतो. अशा एकदम सोप्या ट्रिकच्या भाषेत तुम्ही कलम लक्षात ठेवू शकता किंवा त्याच्यावरचे कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आता मित्रांनो, SC अँड ST अॅट्रॉसिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट 1989 हा कशासाठी आहे की तुम्हाला मी सांगितलं होतं SC साठी एक कायदा होता, कोणता, नागरी हक्क संरक्षण अधिनियम. नागरी हक्क संरक्षण अधिनियम म्हणजे त्याचा आधी नाव अस्पृश्यता निवारण कायदा होता, 1976 ला तो नाव बदललं. पण हा नागरी हक्क संरक्षण अधिनियम पुरेसा होता का, तर नाही. कारण इथं 1 महिना ते 6 महिने शिक्षा, 100 रुपये ते 500 रुपये दंड, तरीही लोकांना काही फरक पडत नसायचा. पण हा अॅट्रॉसिटीज ऍक्ट आता SC बरोबर ST साठी महत्त्वाचा होता. इथं अत्याचाराचे गुन्हे, अपराध साधारणपणे आता नवीन दुरुस्ती 2018 ची दुरुस्ती पाहून 29 बाबी आहेत, किंवा काही ठिकाणी इतर 7 अपराध वेगवेगळे अपराध आहेत. या ठिकाणी अपराध केलं तर त्याला कठोर शिक्षा, कठोरातली कठोर शिक्षा, आणि शिवाय याला CRPC 438 लागू नाही. CRPC 438 काय आहे तर अटकपूर्व जामीन सुद्धा लागू नाही, जामीन लागू नाही कलम 18 नुसार, या अॅट्रॉसिटीच्या कलम 18 नुसार. आता मित्रांनो याच्यामध्ये साधारणपणे 23 कलम असणार आहेत. म्हणजे इथं अत्याचाराची व्याख्या केलेली आहे, कोणत्या गोष्टी अत्याचार आहे कोणत्या नाही, लोकसेवकाकडून झाला असेल किंवा एक प्रकारे इथं शिक्षा असणार आहे, किंवा अॅट्रॉसिटीच्या संदर्भात न्यायालय असेल, विशेष न्यायालय असेल एक, त्याचबरोबर वकील असेल, किंवा सरकारचा सामुदायिक दंड करण्याचा अधिकार असेल, किंवा सरकारने काय उपाययोजना राबवल्या पाहिजे ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी, अशा साऱ्या गोष्टी ह्या 23 कलमांमध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्या सुद्धा कलम आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही वापर करू शकतात. मग पुढचा कायदा हुंडाबंदी अधिनियम 1961. हे आपले जे नागरिक भावी अधिकारी होण्याचं स्वप्न वराशे बाळगतात ते हे पण स्वप्न बाळगतात. मी PSI झाल्या मला 20 लाख रुपये हुंडा भेटेल, मी DYSP झाल्या मला 40 लाख रुपये हुंडा भेटेल. ज्या शाहू फुले आंबेडकरांचा अभ्यास करून, समाज सुधारकांचा अभ्यास करून आपण MPSC मध्ये मार्क्स पाडतो, तेच विचार आपल्याला नंतर आपले विचार गायब होऊन जातात. असं व्हायला नको. हुंडाबंदी कायदा हे जास्त करून जे हाय प्रोफाईल लोकांमध्ये जास्त प्रचलित असल्यासारखं वाटतं, कारण सर्वसामान्य व्यक्तींचं लग्न होणं मुश्किल आहे, ते करून आणतात मुलींना. त्याच्यामुळं ह्या हुंडाबंदी कायद्यामध्ये 10 कलम आहेत टोटल. किती? 10 कलम. आता ह्या हुंडाबंदी कायदा हा देशातील तुम्हाला माहिती, याला सुद्धा सनातनी लोकांनी विरोध केला होता. कारण काय होत होतं, एक परंपरा आहे. आता याच्यामध्ये काय अपवाद आहे, मुस्लिम समाजाचे मेहर म्हणून दिला जातो, तो हुंडाबंदीमध्ये तो हुंडा म्हणून गणला जात नाही. या ठिकाणी 10 कलम आहेत. 10 कलमामध्ये हुंड्याची व्याख्या केली गेलेली आहे. हुंडा कशाला म्हणायचं, किंवा हुंडा देणाऱ्याला शिक्षा, हुंडा घेणाऱ्याला शिक्षा, हुंडा मागणाऱ्याला शिक्षा, हुंडा प्रतिष्ठित अधिकारी काय आहे, शासनाने काय नियम केले पाहिजे, राज्य
शासन असो किंवा केंद्र शासन असो, ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला हुंडाबंदी अधिनियममध्ये पाहायच्या आहेत. मित्रांनो, देशामध्ये 3 वेळेस जॉईंट सिटिंग झाली होती, म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेची. त्यातली पहिली जॉईंट सिटिंग झाली असेल तर ही हुंडाबंदी अधिनियम कायदा पास होण्यासाठी झाली असेल. तो सुद्धा सविस्तर ते 10 कलम तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकता. जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुमच्या सोबत आहे. ओके. आता मित्रांनो, पुढचा जो आहे महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान 2007चं आर.आर. आबांनी आणलं होतं. कोणी? आर.आर. आबा, आपले स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री म्हणून आर.आर. आबा पाटील. आर.आर. आबा पाटील यांनी हे योजना का आणली होती? कारण आपला मनुष्य प्राणी हा समाजशील प्राणी आहे, समाजात राहणार आहे. कोणाचा राग, कोणाचा क्रोध, कोणाचा स्वार्थ, कोणाचा एक प्रकारे महत्वाकांक्षा, अशा अनेक काही लोकांचे जे गुण असतात, या गुणांमुळे काय होतं की एकमेकांमध्ये भांडणं होतात, तंटे होतात, वाद होतात. यात कोणाचे महसुली तंटे असतात, कोणाचे फौजदारी असतात. पण असेच तंटे की जे पक्षकारांच्या संमतीने मिटवता येऊ शकतात, असेच तंटे, असेच वाद हे तंटामुक्ती अभियानच्या माध्यमातून, गावातील तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून मिटवले जातात. जेणेकरून गाव तंटामुक्ती केल्यानंतर त्यांना राज्य सरकार बक्षीस देतं. याचा एक आदर्श निर्माण होतो, पोलिसांचंही काम कमी होतं आणि जनता व्यवस्थित नांदते. मित्रांनो, तंटा असेल तर लोकांचा विकास होणार नाही. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी अभ्यास करा. याच्यापर्यंत आयोगाने एकदाही प्रश्न विचारला नाही, पण हा अभ्यासक्रमाचा भाग आहे. आयोग याच्यावर कधीही प्रश्न विचारू शकतो. आता मानवी हक्क जाहीरनामा चळवळ कधी? 10 डिसेंबर 1948. 10 डिसेंबर 1948 युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. याच्यामध्ये 30 कलमांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तुम्ही म्हणाल मास्तर हे सिलेबसमध्ये कुठून आलं? शेवटी मानवी हक्क आहे, विचारलाही जाऊ शकतो. तो मानवी हक्काचा महत्त्वाचा पार्ट आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे. मानवी हक्काच्या चळवळीही तुम्हाला महत्त्वाचे अभ्यास करायचे आहे. मानवी हक्क कार्यकर्त्यांविषयी तुम्हाला समजून घ्यायचं. जर करंटमध्ये एखादा मानवी हक्क कार्यकर्त्याच्या संबंधित बातमी आलेली असेल तर ती बातमी सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागणार. जसं पाकिस्तानची जहांगीर नावाच्या ज्या मानवी हक्क कार्यकर्ते होते त्यांच्याविषयी पण प्रश्न आलेला होता. तर अशा पद्धतीचं. तर मित्रांनो, हे तुम्हाला सारं स्ट्रक्चर मी सांगितलं 120 गुणांचं. त्याचा अभ्यास, त्या घटकाची मी ओळख करून दिली आणि त्याचा अभ्यास कसा करायचा ह्या सुद्धा साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पण जर कोणाला वाटलं माझ्यासाठी कायदा नवीन आहे आणि मला 1.5 ते 2 महिन्यात उरकत नाही, तर जे कोणी पुण्यात असेल किंवा जे कोणी पुण्यात इच्छुक येणार असेल तर मित्रांनो, त्यांच्यासाठी आपण एक नवीन ऑफलाईन बॅच चालू केलेली आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला काय केलं, कायद्याची ओळख करून दिली, त्याचं वेटेज सांगितलं, प्रत्येक घटकाची ओळख करून दिली. जर तुम्हाला वाटत असेल तरी कायदा अवघड आहे, आम्हाला सेल्फ स्टडी होणार नाही, तर घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. तर तुम्हाला कायदा माझ्यासोबत अभ्यास करायचा असेल तर आपण पुण्यामध्ये 3,500 रुपयाची संपूर्ण ऑफलाईन बॅच चालू केलेली आहे. कालावधी किती असणार आहे? सर्व लेक्चर जसे आत्ता घेतले तसे डिजिटल बोर्डवर घेतले जाणार आहेत आणि कोर्स कालावधी 2 महिन्याचा असेल. मित्रांनो, 2 महिन्याच्या आतच आपण संपवणार आहेत. शिवाय कायद्याच्या सर्व संकल्पना सोप्या भाषेत समजून सांगितल्या जातील. कायद्याचे जास्तीत जास्त कलम विनोदी गमतीशीर ट्रिकच्या माध्यमातून समजून सांगितले जाते आणि प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास अभिनव भारतचे PSI लॉ मॅन्युअलही दिले जाईल. त्यामुळे लेक्चर समजायला आणि कायद्याचा अभ्यास करायला सोपे जाईल. तुम्हाला पुस्तकही घ्यायला भरमसाठ पुस्तके घ्यायची गरज पडणार नाही किंवा स्वतःच्या नोट्ससुद्धा त्या तयार होतील आणि दर आठवड्यावर आपण झालेल्या अभ्यासक्रमावर टेस्ट घेणार आहोत. शिवाय मित्रांनो, कोणाची काही आर्थिक अडचण असेल तर मला भेटा, फोन करा. एक तुमच्या भावासारखं, कोणाचंही पैसे वाचून ॲडमिशन अडणार नाही, तरी आपण कमीत कमी फी ठेवण्याचा प्रयत्न केला. समजा एखादा विदर्भात आहे, कोकणात आहे, मराठवाड्यात आहे, त्याला पुण्यात येणं पॉसिबल नाही, तर त्याच्यासाठी आपलं अभिनव भारत नावाचं ॲप्लिकेशन आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच असेल. त्या लिंकवर जाऊन 999 मध्ये संपूर्ण कायद्याचा कोर्स तुम्ही करू शकता. रोज 2 ते 3 तास दिला तर महिन्यातही तुम्हाला कायदा समजून येईल. मित्रांनो, कटअप यायच्या आत तुम्ही हा 120 गुणांचा कायदा असेल किंवा 100 गुणांचं मराठी ग्रामर असेल किंवा 60 गुणांचं इंग्लिश ग्रामर असेल, हे 280 गुणांचं स्ट्रक्चर कटअप यायच्या आत पूर्ण करून ठेवा. कधी काय ना तुम्हाला उपयोग येईल. नंतर पुढं म्हणतात ना, युद्धाच्या काळात रक्त सांडण्याच्या आधी जर आधीच जास्त घाम गाळलेला असेल तर पुढे जाऊन कमी रक्त सांडावं लागेल. तसंच कुठंतरी हे लागू होईल. तुम्हाला पुढं प्रिलियम नंतर मेन्ससाठी लोड येणार नाही. कारण कसं असतं मित्रांनो, बघा, अभ्यास झाला तर कॉन्फिडन्स असेल तर उत्साह असेल तर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन किंवा भीती संपलेली असते, तणाव नसतो, तेव्हा कुठेतरी पेपरला मार्क पडतात. पण तुमचा अभ्यास झालेला नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय वाटते? भीती वाटते. भीती वाटली म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला का तुमचा उत्साह कमी झाला म्हणजे तुम्हाला तणाव आला म्हणजे तुम्हाला झोप येणार नाही पेपरच्या आदल्या दिवशी, आणि झोप आली नाही की दुसऱ्या दिवशी पेपरला कॉन्सन्ट्रेशन होणार नाही, आणि कॉन्सन्ट्रेशन झालं नाही की पेपरचं सगळं टाईम मॅनेजमेंट, सिले मिस्टेक, ह्या साऱ्या गोष्टी वाढणार आहेत आणि तुम्हाला कुठेतरी अभ्यासाला न्याय देता येणार नाही. म्हणून तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग ठेवा
लावायचा असेल तर अभ्यास वेळेवर पूर्ण करा. अभ्यास वेळेवर पूर्ण जरी असेल तर 30% अभ्यासावर सुद्धा 60 मार्क पाडण्याचं कौशल्य आपल्याला प्राप्त होतं. अशा पद्धतीने माझा नंबर मी तुम्हाला देईन 9890904397 9890904397. आपला जर कोणाला फ्री काउन्सिलिंग हवी असेल तर आपण ज्ञानप्रबोधिनी जी के सदाशिव पेठमधील सुप्रसिद्ध तळ ज्ञानप्रबोधिनी त्याच्या समोरच अभिनव नव भारत नावाचं इन्स्टिट्यूटचं ऑफिस आहे आपलं. कुठं? भूपती कॉम्प्लेक्सला पहिला मजला. या ठिकाणी तुम्ही कधी येऊन भेटा, फ्री काउन्सिलिंगही करेन. त्याचबरोबर जर कोणाला क्लास जॉईन करायचा असेल तर गॅलेक्सी IS हॉल जो आहे अहिल्या अभ्यासिकेच्या शेजारी शास्त्री रोडला त्या ठिकाणी आपला गॅलेक्सी IS हॉल जनक बिल्डिंग 3रा मजला अहिल्या अभ्यासिके शेजारी या ठिकाणी तुम्ही येऊन भेटू शकता किंवा क्लास जॉईन करू शकता. पैशासाठी कोणाचाही क्लास आडला जाणार नाही. एक माफक दरात तुम्हाला त्या सुविधा उपलब्ध होईल. याचा फायदा तुम्हाला नक्कीच भावी अधिकारी PSI होण्यासाठी होईल. आयोगाने आपल्याला 440चा वेटेज दिलेला आहे. 400 गुण मुख्य परीक्षा, 40 इंटरव्ह्यूसाठी. PSI फिजिकलच्या संदर्भात हा फक्त क्वालिफाईंग क्रायटेरिया असल्यामुळं मेरिटसाठी आपल्याला हा कायदा अतिशय महत्त्वाचा आहे. 400 पैकी 30% वेटेज त्याला आहे. त्यामुळे मित्रांनो आत्ताच गांभीर्याने घ्यावा. आणि कुणाला काही मार्गदर्शन हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी स्क्रीनवर तो नंबर दिलेला असेल. धन्यवाद.